हॅलो फ्रेंड्स, स्टडी कट्टा या यूट्यूब चॅनलवर आज आपण सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत आहोत. हे आपले जे लेक्चर असेल हे डिफरन्शिएशन या टॉपिकचं थिअरॉटिकल बॅकग्राऊंडचं शेवटचं लेक्चर असेल आणि इथून नेक्स्ट लेक्चर सिरीज ज्या चालू होतील त्यामध्ये आपण जे काही एक्सरसाइज सॉल्व्ह केलेले आहेत ते एक्सरसाइज आपण घेणार आहोत. तर बघा की नेमकं डिफरन्शिएशन म्हणजे काय, ते नेमकं डिफरन्शिएशन, लिमिट आणि इंटिग्रेशन या तिघांचा स्टडी बघा. हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर मॅथमॅटिक्सची ब्रांच आहे कॅल्क्युलस, बरोबर. मॅथमॅटिक्सची ब्रांच कोणती आहे? कॅल्क्युलस. त्याच्यामध्ये कॅल्क्युलस मध्ये लिमिट, बरोबर, कॅल्क्युलस मध्ये लिमिट, त्याच्यानंतर इंटिग्रेशन, लिमिट, इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन, बरोबर. लिमिट, इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन या तिघांचा, या तीन टॉपिकचा स्टडी ज्या ब्रांच मध्ये केला जातो त्या ब्रांचला आपण काय म्हणतो? कॅल्क्युलस. आता कॅल्क्युलस त्यातला पहिला लिमिट आहे, त्याच्यानंतर इंटिग्रेशन आणि तिसरा भाग येतो तो म्हणजे डिफरन्शिएशन. म्हणजे काय की बघा विद्यार्थी मित्र, की डिफरन्शिएशनचं अपोजिशन केलं म्हणजे डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह. मग इंटिग्रेशनला काय म्हटलं जातं? तर इंटिग्रेशनला अँटी डेरिव्हेटिव्ह असं सुद्धा काय केलं जातं? म्हटलं जातं. म्हणून जेवढे डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले आहेत ते त्याचं इन्व्हर्स केलं किंवा त्याचं रिव्हर्स केलं की तुम्हाला अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले मिळतात. आणि विद्यार्थी मित्र, लिमिट हा कन्सेप्ट किंवा टॉपिक अत्यंत सोपा आहे, परंतु लिमिट हे अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह वगैरे पाहता, त्यासाठी लिमिटचेच कन्सेप्ट येणं महत्त्वाचं आहे. टेन्स टू झिरो म्हणजे काय, तर त्याचे जे सर्व कन्सेप्ट आहेत ते आपण जसं आपण टॉपिकचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू तसं आपण तुम्हाला सांगणार. तर कॅल्क्युलस ही एक मॅथमॅटिक्सची ब्रांच आहे. कॅल्क्युलस इज द ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स which deals with study of limit, integration and differentiation किंवा डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएशन म्हणजेच काय? डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह, बरोबर. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला आहे ते रिव्हर्स केले की इंटिग्रेशनचे तयार होतात. म्हणजे कॅल्क्युलस म्हणजे काय? तर कॅल्क्युलस म्हणजे कॅल्क्युलसमध्ये आपण तीन टॉपिकचा ऑलरेडी स्टडी करतो, लिमिट, इंटिग्रेशन अँड डेरिव्हेटिव्ह. कळलं तुम्हाला इथपर्यंत? त्याच्यानंतर आज आपण काय पाहणार बघा, नेमकं डिफरन्शिएशन आपण कशाला वापरतो? तर बघा, कॅल्क्युलस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ब्रांचेस ऑफ मॅथमॅटिक्स. द कन्सेप्ट ऑफ डिफरन्शिएशन is at the core of calculus and mathematics. We will also study the gradient of curve and velocity of a moving particle body at a point using limits. The definition of derivative can be approached in two different ways. One is geometrical and other is physical. आता नॉर्मली जे डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन आणि लिमिट आहे हे जे कन्सेप्ट आहेत हे तुम्हाला फिजिक्स मध्ये जास्तीत जास्त वापरायला मिळतील. कारण डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशन हा जो टॉपिक आहे तो अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा महत्त्वाचा ठरतो. आणि अप्लाइड मॅथमॅटिक्स जर आपल्याकडे अवेलेबल आहे तर ते अप्लाइड फिजिक्सला अप्लाय करावं लागतं. त्यानंतर डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, नेक्स्ट पॉइंट आहे डेफिनेशन of derivative, definition of derivative and differentiability, definition of derivative and differentiability. काय कसले आपण डेफिनेशन शिकतोय? डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह अँड डिफरन्शिएबिलिटी. तर आता याची डेफिनेशन काय आहे बघा, तर डेरिव्हेटिव्ह आणि डिफरन्शिएबिलिटी ची डेफिनेशन काय आहे याचे तुम्हाला प्रॉब्लेम काय करावे लागणार आहे? सॉल्व्ह करावे लागणार आहे. डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह अँड डिफरन्शिएबिलिटी. इफ a and a plus h belong to the domain of f and limit h tends to 0 f of
a plus h minus f of a divided by h exists then it is called the derivative of f of x. Then it is called derivative of f of x with respect to x and x is equal to a and is denoted by f dash of a. सो आता याच्यामध्ये राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट. आता नेमकं राईट हँड लिमिटची डिफरन्शिएशनची मध्ये किंवा डिफरन्शिएबिलिटी मध्ये काय डेफिनेशन होते? राईट हँड लिमिट. आता राईट हँड लिमिट विद्यार्थी मित्र हो, आधी तुम्हाला डिफरन्शिएबिलिटी म्हणजे काय ते मी समजून सांगतो. इफ a and a plus h belong to the domain of f and limit h tends to 0, f of a plus h minus f of a upon h exists, then it is called derivative of f of x and f of x with respect to x at x is equal to a and is denoted by f dash of a. आता राईट हँड लिमिट म्हणजे काय ते आपण पाहणार. thus f dash of a plus is equal to limit h tends to 0 plus f of a plus h minus f of a divided by h. ही कसली डेफिनेशन झाली? राईट हँड लिमिट किंवा या डेफिनेशनला आपण आर एच डी राईट हँड लिमिट किंवा राईट हँड डेरिव्हेटिव्ह असं आपण म्हणतो. त्यानंतर लेफ्ट हँड लिमिट काय आहे? लेफ्ट हँड लिमिट बरोबर. लेफ्ट हँड लिमिट काय आहे? तर लेफ्ट हँड लिमिट असं आहे. thus f dash of a minus is equal to limit h tends to 0 minus is equal. बघा राईट हँड लिमिटच्या अपोजिट असतं लेफ्ट हँड लिमिट. आता राईट हँड लिमिटची डेफिनेशन काय? thus f dash of a plus is equal to limit h tends to 0 plus f of a plus h minus f of a upon h. याला आपण म्हणणार राईट हँड लिमिट. लेफ्ट हँड लिमिट काय? thus f dash of a minus is equal to limit h tends to 0 minus f of a plus h बरोबर. f of आता तिथं जे तुमचं राईट हँड लिमिट होतं बरोबर. आता राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट ही जी डेफिनेशन आहे ही ऍक्च्युअली आलेली आहे तुमची डिफरन्शिएबिलिटी वरून. मध्ये साइन चेंज होत नाही, मध्ये साइन तेच राहणार. f of a upon h हे काय झालं तुमचं लेफ्ट हँड लिमिट. आता मला सांगा हे तुमचं कोणतं आहे? दिस इज तुमचं कोणतं लिमिट आहे? हे तुमचं राईट हँड लिमिट आहे, हे तुमचं लेफ्ट हँड लिमिट आहे बरोबर. h tends to 0 प्लस हे तुमचं कोणतं लिमिट आहे? राईट हँड लिमिट. आणि लिमिट h tends to 0 मायनस हे तुमचं कोणतं लिमिट आहे? लेफ्ट हँड लिमिट आहे बरोबर. मग आता ह्या नेमक्या डेफिनेशन काय आहे तर आपण पुढे आता पाहणार. याचा एकदा थेरोटिकल बॅकग्राऊंड तुम्हाला मी सांगतो, त्यानंतर आपण ते तुम्हाला डीप मध्ये जाऊन एक्सप्लेन करणार. when f dash of a plus is equal to f dash of a minus is equal to f dash of a and f dash of a exists and f dash of a exists. मग त्यानंतर हे सर्व तुमचं झालं की मग तुमचं जे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे काय ते f dash of x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. हे जे प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल तुमचं काय होतं? होल्ड व्हायला लागतं. आणि यालाच काय म्हटलं जातं तर यालाच फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ
डिफरन्शिएशन किंवा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह असं काय केलं जातं, म्हटलं जातं. तर बघा की या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत की डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह अँड डिफरन्शिएबिलिटीचा जो कन्सेप्ट आहे तो या लेक्चर मध्ये आपण पाहणार. आता डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह तुम्हा सर्वांनाच हा कन्सेप्ट माहिती आहे की नेमकं मी डेरिव्हेटिव्ह म्हणजे तुम्हाला मी काय काय एक्सप्लेन केलेलं आहे. तर डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह तुम्हा सगळ्यांना माहिती आहे अँड डिफरन्शिएबिलिटी म्हणजे नेमकं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ते तुम्हाला माहित पाहिजे आणि डिफरन्शिएबिलिटी म्हणजे काय तेही तुम्हाला काय पाहिजे, माहित पाहिजे. आता डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन तुम्हाला सगळ्यांना काय अगदी अत्यंत ओळखीचीच झालेली आहे. कारण डिफरन्शिएशन हा टॉपिक फक्त मॅथमॅटिक्स मध्ये यूज होत नसून तो वेगवेगळ्या ब्रांचेस मध्ये यूज केला जातो. म्हणजे इंजिनिअरिंग असू दे, त्याच्यानंतर कोणतंही टेक्निकल शिक्षण घेताय आणि जर तुम्हाला मॅथमॅटिक्स त्यामध्ये इन्क्लुडिंग होतंय तर तुम्हाला डिफरन्शिएशन असणार. कारण डिफरन्शिएशनच्या यूज शिवाय काही जी महत्त्वाचे ऍप्लिकेशन्स आहेत वेगवेगळ्या सब्जेक्ट्स किंवा सायन्स मध्ये जी अप्लाइड ब्रांचेस आहेत त्या अप्लाइड ब्रांच साठी कॅल्क्युलसची किंवा मॅथमॅटिक्स मधली जी कॅल्क्युलस ब्रांच आहे त्याची काय असते, अत्यंत गरजच भासत असते. तर डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह अँड डिफरन्शिएबिलिटी डेफिनेशन काय आहे बघा. इफ ए अँड ए प्लस एच बिलॉंग टू द डोमेन ऑफ एफ अँड लिमिट एच टेंडिंग टू 0 f of a plus h minus f of a upon h exists, then it is called derivative of f of x. म्हणजे ही जी आपण डेफिनेशन दिली ही कसली, डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x with respect to x at x equal to a and is denoted by f dash of a. म्हणजे काय की a आणि a plus h हे f या डोमेन जवळ काय होतात, f या डोमेन जवळ बिलॉंग करतात. मग लिमिट h टेंड्स टू 0 f of a plus h minus f of a divided by h हे काय एक्झिस्ट करतं, हे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करतं. बरोबर, हे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x with respect to x at x equal to a and is denoted by f dash of a. आता हे तुम्हाला इथपर्यंत कळलं. बरोबर, आता आपण नेहमी लिहितो बघा की h टेंड्स टू 0. h टेंड्स टू 0 म्हणजे काय, h टेंड्स टू 0 याचा अर्थ h हा 0 कधीच होत नाही. बरोबर, h टेंड्स टू 0 म्हणजे काय, तर h हा 0 कधीच होत नाही. बरोबर, h टेंड्स टू 0 चा मीनिंग काय होतो, तर h हा असतो हा h 0 कधीच होत नाही. त्याची व्हॅल्यू 0 च्या जवळपास जाते. विद्यार्थी मित्र, साधं कॉमन सेन्स आहे. जर h ची व्हॅल्यू समजा आपण 0 केली, सपोज h is substituted at 0. समजा h मी 0 ला सबस्टिट्यूट केला किंवा h मी 0 ला फाइंड आउट करतोय तर त्याचा काही अर्थ होईल का, नाही होणार. कारण एखाद्या टर्मचा डिनॉमिनेटर किंवा एखाद्या टर्मचा डिनॉमिनेटर जर 0 झाला तर त्याचा मीनिंग काय राहणार, काहीच राहणार नाही ना. त्यामुळे डेफिनेशन काय, इफ a and a plus h belong to the domain of f and limit h tends to 0 f of a plus h minus f of a upon h exists, then it is called derivative of f of x with respect to h at x is equal to a and is denoted by f dash of a. आता ही तुमची झाली डेरिव्हेटिव्ह कसा एक्झिस्ट होतो म्हणजे डिफरन्शिएबिलिटीची डेफिनेशन झाली. आता राईट हँड लिमिट आहे. राईट हँड लिमिटची डेफिनेशन काय, f dash of a प्लस राईट हँड लिमिट म्हणजे काय, तर रियल लाईनच्या राईटचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे काय की दस f dash of a प्लस इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 प्लस f of a plus h मायनस f of a upon h. म्हणजे राईट हँड लिमिट काय, तर राईट हँड लिमिटची डेफिनेशन बघा. ही डेफिनेशन तुम्हाला माहित पाहिजे. राईट हँड लिमिट दस f dash of a प्लस इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 प्लस f of a plus h मायनस f of a upon h. हे झालं तुमचं राईट हँड लिमिट. आणि लेफ्ट हँड लिमिट काय आहे, दस f dash of a मायनस इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 मायनस f of a plus h मायनस f of a upon h. हे झालं तुमचं लेफ्ट हँड लिमिट. आणि पुढचा भाग काय आहे की जर तुमचं राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट इक्वल झालं किंवा एक्झिस्ट झालं म्हणजे त्यांच्या व्हॅल्यू सेम आल्या आणि इज इक्वल टू f dash of a आलं म्हणजे काय की राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट जर एक्झिस्ट झालं, दोघांच्या व्हॅल्यू समान यायला लागल्या
तर एफ डॅश ऑफ ए हा काय होतो एक्झिस्ट होतो. आणि मग त्यानंतर फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट h टेंड टू 0 f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x अपॉन h हे जे आहे हे तुमचं काय होतं एक्झिस्ट व्हायला लागतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र बघा आपण काय पाहणार आहोत तर जे लेबनिझ नोटेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे त्याचाही एक छोटासा कन्सेप्ट आहे तो आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. म्हणजे काय की विद्यार्थी मित्र तुम्ही डेरिव्हेटिव्ह ची जी डिफरन्शिएबिलिटी आहे ती तुम्हाला चेक करता आली तुम्हाला लिमिट आणि जे कंटिन्यूटी जे कंटिन्यूटी वर आधारित सुद्धा डिफरन्शिएबिलिटी डिपेंडिंग अपॉन दी कंटिन्यूटी हा जो कन्सेप्ट आहे तो सुद्धा तुम्ही या टॉपिक मध्ये काय करू शकता सॉल्व करायला तुम्हाला अत्यंत मदत होईल. लेबनिझ नोटेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह Leibniz notation of derivative. Let y is equal to f of x be the function of x. आता याचं कसं लिहायचं let y is equal to f of x be the function of x. Let y is equal to f of x be the function of x. Let dou x be the small change in x. Let dou x be the small change. Let dou x be the small change in x. Let dou x be the small change in x and dou y be the corresponding change and dou y be the corresponding change of y. म्हणजे काय की लेबनिझ नोटेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह त्यामध्ये आपण काय पाहणार लेट y is equal to f of x be the function of म्हणजे काय की लेबनिझ नोटेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह लेट y is equal to f of x be the function of x म्हणजे काय की y equal to f of x हे x वर आधारित असणारं फंक्शन आहे. y equal to f of x हे आपण बेसिक पाहिलंय x काय y काय आहे लेबनिझ नोटेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह लेट y equal to f of x be the function of x. Let dou x be the small change in x and dou y be the corresponding change of y. Be the corresponding change of y. मग therefore y plus dou y is equal to f of x plus dou x. म्हणजे काय की याच्यामध्ये तुम्हाला काय फंक्शन दिलंय तर मी आता वाटल्यास म्हणतो आपण बेसिक पासून स्टेप करूया. सुरुवातीला आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे लेबनिझ नोटेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा कन्सेप्ट आपण पाहतोय. लेट y is equal to f of x be the function of x. Let dou x be the small change in x and dou y be the corresponding change of y. Consider y is equal to f of x. y is equal to f of x. मग y मध्ये मी काय करतो तर y मध्ये जो स्मॉल चेंज आहे तो स्मॉल चेंज मी काय करतो ऍड करतो. मग y plus dou y is equal to f of x plus dou x बरोबर. मग काय करतो मी लेबनिझ नोटेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह लेट y is equal to f of x be the function of x. Let dou x be the small change in x and dou y be the corresponding change of y. Consider y is equal to f of x. मग या y मध्ये मी काय करतो तर y मध्ये मी करस्पॉन्डिंग चेंज आहे तो करस्पॉन्डिंग चेंज ऍड करतो f of x plus dou x. x मध्ये मी माझा करस्पॉन्डिंग चेंज आहे तो काय केला ऍड केला. त्याच्यानंतर काय होणार बघा dou y is equal to f of x plus dou x. हा इकडचा प्लस y आहे तो इक्वल टू च्या पलीकडे गेला की काय होणार मायनस y होणार. हे काय आपण बेसिक जे मॅथेमॅटिकल फंक्शन आहे तेच केलं. आता f of x plus dou x बरोबर. आता इथे काय f of x plus dou x आहे पण y हा मला f of x च्या भाषेमध्ये लिहायचा असेल तर मी लिहू शकतो सो dou y is equal to f of x plus dou x. y हे कशाच्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं पाहिजे y is written in the form of f of x.
त्यामुळे इथं काय होणार आहे एफ ऑफ एक्स होणार म्हणजे डो वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस डो एक्स मायनस एफ ऑफ एक्स इथपर्यंत आलं डिवाइडिंग बोथ द साइड्स बाय डो एक्स नेक्स्ट पॉइंट काय असणार डिवाइडिंग both the sides by डो एक्स म्हणजे काय होणार तर डो वाय अपॉन डो एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस डो एक्स मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय डो एक्स बरोबर डिवायडेड काय होणार डो एक्स होणार टेकिंग द लिमिट as डो एक्स टेंड्स टू 0 taking the limit as dou x tends to 0 taking the limit as dou x tends to 0 on both the sides taking the limit as dou x tends to 0 on both the sides we get बरोबर म्हणजे काय होणार की taking the limit बरोबर taking the limit as dou x tends to 0 on both the sides we get काय होणार लिमिट काय होणार इथे मग लिमिट dou x tends to 0 लिमिट dou x tends to 0 dou y upon dou x लिमिट dou x tends to 0 dou y upon dou x is equal to limit dou x tends to 0 f of x plus dou x upon dou x किंवा f of x plus upon dou x minus f of x म्हणजे काय की इथे टर्म काय होणार आहे की डिवाइडिंग बोथ द साइड्स बाय डो x म्हणजे काय की इथे डो y इज इक्वल टू f of x plus डो x minus f of x आलेला आहे डिवाइडिंग बोथ द साइड्स बाय डो x मग काय होणार डो y upon डो x is equal to f of x plus डो x minus f of x upon डो x आलं taking the limit as डो x tends to 0 on both the sides we get limit डो x tends to 0 डो y upon डो x is equal to limit डो x tends to 0 f of x plus डो x minus f of x upon डो x आलं बरोबर इज इक्वल टू टर्म मला काय मिळेल इज इक्वल टू टर्म मला f dash of x मिळेल मग काय होणार इफ सपोज इथून पुढचे जे पार्ट आहे आता याच्यामध्ये सुद्धा आता हा झाला लेबनिझ नोटेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट लेबनिझ नोटेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट काय आहे लेट y equal to f of x be the function of x let dou x be the small change in x and dou y be the corresponding change of y consider y is equal to f of x y plus dou y is equal to f of x plus dou x so dou y is equal to f of x plus dou x minus y dou y is equal to f of x plus dou x minus f of x dividing both the sides by dou x so dou y upon dou x is equal to f of x plus dou x minus f of x upon dou x taking the limit सगळीकडे दोन्हीकडे लिमिट घेतलं taking the limit as dou x tends to 0 on both the sides we get limit dou x tends to 0 dou y upon dou x is equal to limit dou x tends to 0 f of x plus dou x minus f of x upon dou x is equal to f dash of x काय असतं एक्झिस्ट होतो तिथून जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग काय की नेमकं जे लिमिट असतं ते लिमिट कसं डिनोट केलं जातं किंवा जो लिमिट आपण पाहतो ते लिमिट कशा पद्धतीने काय केलं जातं एक्सप्रेस केलं जातं ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे इफ इथून नेक्स्ट पार्ट आहे इफ लिमिट dou x tends to 0 f of x plus dou x minus f of x divided by dou x exist then the function म्हणजे काय असं जर असेल बघा इफ लिमिट dou x tends to 0 f of x plus dou x म्हणजे काय लिमिट if limit dou x tends to 0 f of x plus dou x
minus f of x upon dou x exists, then the function f is said to be differentiable at any point x. Then the function said to be differentiable then the function is said to be differentiable at any point of x. म्हणजे काय, if limit dou x tends to 0 f of x plus dou x minus f of x upon dou x exists, then the function said to be differentiable at any point of x. The process of evaluation of limit is called differentiation of first principle. The process of, बघा ही डेफिनेशन अत्यंत महत्त्वाची आहे आणि या डेफिनेशन वरच बऱ्याचशा गोष्टी डेरिव्हेटिव्हच्या फाइंड आउट झालेल्या आहेत. द प्रोसेस ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ limit is called differentiation by first principle. Differentiation by first principle. म्हणजे काय की if limit dou x tends to 0 f of x plus dou x minus f of x upon dou x exists, then the function said to be differentiable at any point of x. The process of evaluation of limit is called differentiation by first principle. इथून पुढे जे पॉइंट आहे ते पॉइंट जे ते आता आपण लेफ्ट हँड लिमिट, राइट हँड लिमिट वगैरे आपण पॉइंट काय केलेले आहेत, पाहिलेले आहेत. ते जे महत्त्वाचे पॉइंट आहेत ते महत्त्वाचे पॉइंट आपण काय केलेले आहेत, मागील लेक्चर मध्ये पाहिलेले आहेत. ते आता या टॉपिक मधला जो शेवटचा पॉइंट राहतो, डेरिव्हेटिव्ह बाय मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल. द फर्स्ट प्रिन्सिपल ने नेमका डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा, डेरिव्हेटिव्ह बाय मेथड बाय फर्स्ट प्रिन्सिपल. डेरिव्हेटिव्ह ऑफ मेथड बाय फर्स्ट प्रिन्सिपल. ते कसं काढायचं बघा. द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन फ्रॉम द डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज derivatives from the first principle. Just for the sake of convenience, dou x can be replaced by h. आता first principle of derivative ची डेफिनेशन काय, f dash of x is equal to limit h tends to 0 बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ मेथड बाय फर्स्ट प्रिन्सिपल ची डेफिनेशन काय, f dash of x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h is equal to काय येणार, dy upon dx. म्हणजे काय, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ मेथड बाय फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजे काय, f dash of x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h is equal to dy. बरोबर. ही जी तुमची डेफिनेशन आहे ही तुमची फर्स्ट प्रिन्सिपलची डेफिनेशन आहे. विद्यार्थी मित्र, उद्याच्या लेक्चर मध्ये आपण जे एक्सरसाइज आहेत ते सर्व एक्सरसाइज आपण टप्प्याटप्प्याने किंवा जसा जसा एक्सरसाइज आहे ते आपण या लेक्चरच्या माध्यमातून काय करून घेणार आहोत, सॉल्व करून घेणार आहोत. जर एखादा लेक्चर एक्सरसाइज मोठा असेल तर आपण 2 टप्प्यामध्ये 3 टप्प्यामध्ये सॉल्व करणार आहोत. एखाद्या डिफरन्शिएशन टॉपिकचे लेक्चर्स किती होऊ दे, परंतु तो टॉपिक सर्व विद्यार्थ्यांना नक्की कळेल याची आपण काय घेतलेले आहे, केअर घेतलेले आहे. आणि ते करूनच आपण हे व्हिडिओ काय करत आहोत, बनवत आहोत. आणि सर्व बेसिक कन्सेप्ट या तुमच्या डेरिव्हेटिव्हच्या या स्टडी कट्टा या चॅनलवरती आपण लेक्चर बनवून काय केलेले आहे, अपलोड केलेली आहे. तर नेक्स्ट लेक्चर पासून आपण जे काही तुमचे एक्सरसाइजेस आहेत ते एक्सरसाइजेस आपण पाहणार. सुरुवातीला आपण फॉर्म्युलांवर आधारित किंवा सुरुवातीला पहिलं लेक्चर होतं ते बेसिक
इंट्रोडक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह होतं, बरोबर. त्यानंतर फॉर्म्युले आपण पाहिले. मग जे फॉर्म्युल्यांवर आधारित एक्सरसाइज आहे ते आपण आधी घेणार. म्हणजे जसं आपण सिक्वेन्स अरेंज केलाय आपल्या लेक्चरचा त्याच पद्धतीने काय पडणार लेक्चर पडणार. आणि आता जे पॉईंट घेतले ह्याचा जो एक्सरसाइज आहे हा शेवटच्या टप्प्यामध्ये आपण अपलोड करणार. तर सर्व विद्यार्थ्यांनी हे स्टडी कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपले जर कोण फ्रेंड्स वगैरे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जेई नीट सीईटी यांची जर प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते मला नोट करून पाठवा. धन्यवाद.